शिवाजी विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित करण्यात आला. या समारंभाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर जी सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर करत शिवाजी विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. यावर्षी एकूण 49,902 जणांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येत असून यामध्ये मुलींची संख्या 28,513 इतकी लक्षणीय आहे. त्याबद्दल मनस्वी आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शिक्षण धोरण यशस्वीरित्या राबवणारं शिवाजी विद्यापीठ राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ आहे. उच्च शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयीकरण, संशोधनातून उद्योग निर्मिती, नवोन्मेषी अभिनव संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम या पंचसूत्रीच्या आधारावर विद्यापीठाची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. डॉक्टर जी सतीश रेड्डी यांनी आपल्या मुख्य भाषणात आपण देशाच्या इतिहासातील एका निर्णायक टप्प्यावर उभं असल्याचं सांगितलं. सध्याची जागतिक राजकीय परिस्थिती पाहता देशांतर्गत तसंच बाह्य धोक्यांपासून आपला देश सुरक्षित आणि सक्षम ठेवणं गरजेचं आहे. शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि उत्कृष्टता ही 21व्या शतकातील यशाची प्रमुख सूत्रं आहेत. तुम्ही नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना. राष्ट्र निर्मिती आणि समाजाप्रती आपली मोठी जबाबदारी आहे. यासाठी पुढाकार घ्या असं आवाहन त्यांनी केलं. समस्येकडे पाहून नाविन्यपूर्ण उपाय शोधणं अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्यानं तंत्रज्ञान बदलतंय. या सकारात्मक बदलाचा उपयोग करून मानवी जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध करण्याचं ध्येय ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. विकसित भारतासाठी संशोधन महत्त्वाचं आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं सांगत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात शिवाजी विद्यापीठ मोलाचा वाटा उचलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी सतत शिकण्याची वृत्ती, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचा कानमंत्र दिला. यासाठी नैतिक मूल्य, सामाजिक दृष्टिकोन आणि माणुसकी याची सुद्धा जोड दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी विद्यापीठ ओळख निर्माण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमुख पाहुणे जी सतीश रेड्डी यांच्या हस्ते अक्षय अरुण नलवडे या विद्यार्थ्याला राष्ट्रपती सुवर्णपदक तर आर्या संजय देसाई हिला कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. यासह 16 स्नातकांना पारितोषिक आणि 41 जणांना PhD पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. एकूण 49,902 मधील 16,159 जणांना प्रत्यक्ष उपस्थितीत पदविका प्रमाणपत्र देण्यात आली. यासाठी विभागवार दालनांची व्यवस्था करण्यात आली होती. पदवी प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर सर्वांनी कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्याला कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठ अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य, विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.